नमस्कार. स्वागत आहे तुमचं आम्ही सातारकर किचनमध्ये. आज आपण बनवूया मच्छी थाळी. झणझणीत, चमचमीत अशी चवीची मच्छी थाळी आज आपण इथं बनवलेली आहे. आपण आज इथं सी फूड घेतलेलं आहे, म्हणजे समुद्राच्या माशाची थाळी बनवतो आहे आपण. इथं बनवलं आहे मी झणझणीत असं कोळंबीचं कालवण, त्याचबरोबर ज्वारीची भाकरी आणि त्याचबरोबर कुरकुरीत खमंग असा हलवा फिश फ्राय. पहा इथं इतका छान चवीचा हा कोळंबीचं कालवण झालेलं आहे. सुंदर असं आपण मच्छी थाळी तर नेहमीच करतो, पण आज इथं थोडंसं वेगळ्या पद्धतीने मी कोळंबीचं कालवण बनवलेलं आहे. तर व्हिडिओ स्किप न करता तुम्ही पहा. फार सुंदर हे कालवण झालेलं आहे. कोळंबी चवीला गोडसर असते, पण इथं जे मी कालवण बनवलेलं आहे हे झणझणीत आणि चमचमीत झालेलं आहे. नेहमीप्रमाणे आपण जशा चिकन थाळी दाखवतो किंवा मटण थाळी दाखवतो आहे, अगदी त्याच चवीची, त्याच्यापेक्षाही भन्नाट चवीची आपली इथं मच्छी थाळी झालेली आहे. कुरकुरीत असा हलवा फिश फ्राय आणि त्याचबरोबर झणझणीत कोळंबी कालवण. चला तर वेळ न घालवता साहित्यकृती पाहूया. अर्धा किलो इथं मी कोळंबी घेतलेली आहे. स्वच्छ साफ करून घेतली. अर्धा किलो कोळंबी घेतली, पण साफ केल्यानंतर ही 300 ते 400 ग्राम कोळंबी भरलेली आहे. आता या कोळंबीला शिरा असतात, पहा तुम्ही, अशा काळ्या शिरा असतात आतमध्ये, आणि त्या शिरा आपल्याला साफ करून घ्यायच्या असतात. पहा इथं कोळंबीचं तर डोकं आणि हे आपण वरचं शेल जे असतं, आवरण असतं, ते काढलेलं आहे. पण हे ज्या काळ्या शिरा असतात, ह्या काळ्या शिरा हे आपल्याला काढून घ्याव्या लागतात. तर पहा इथं हे अशा प्रकारे थोडासा चाकूने मी कट दिला सुरीने, आणि ही शीर काढून मी तुम्हाला दाखवते. हे पहा, अशा प्रकारच्या ह्या कोळंबीमध्ये शिरा असतात, आणि त्या काढल्या तर कोळंबी चवीलाही छान लागते आणि पचायलाही हलकी जाते. जर या शिरा आपण काढल्या नाहीत तर पित्त वाढतं आणि त्याचबरोबर पोटाचे त्रास होऊ शकतात. म्हणून काय करायचं, कोळंबी बाजारातून आणल्यानंतर साफ करून तर ती लोक देतात, पण शिरा काढून देत नाहीत. मग ह्या घरी आणल्यानंतर तुम्ही असा चाकूच्या साह्याने थोडासा कट मारायचा आणि या शिरा काढून घ्यायच्या. पहा इथं दाखवते तुम्हाला. शिरा व्यवस्थित काढून घेतल्या म्हणजे हा मासा पचायला हलका जातो. पहा इथं अगदी थोडासा आपल्याला सुरीच्या साह्याने कट मारायचा आणि ही शीर काढून घ्यायची आहे. टूथपिक जर असतील तुमच्याकडे तर टूथपिकने सुद्धा हे पटकन निघू शकतं. पहा इथं आता कोळंबी व्यवस्थित मी शिरा काढून घेतल्या आणि 3 ते 4 पाण्याने स्वच्छ धुवून घेतली. आता ही कोळंबी आपण मॅरिनेट करूया. तुम्हाला दाखवते मी. हे पहा, अशा प्रकारे या शिरा मी आतमध्ये ज्या काळ्या शिरा आपल्याला दिसत होत्या त्या काढून घेतलेल्या आहेत. आता ही कोळंबी आपल्याला मॅरिनेट करायची आहे. 1 चमचा हळद लावायची. त्याच पद्धतीने चवीनुसार मीठही आपल्याला इथं लावायचं आहे. अर्ध्या लिंबाचा रस आपल्याला घ्यायचा आहे याच्यावरती. आता इथं मी लिंबू रस घेतलेला आहे, पण तुम्ही कोकम आगोळ किंवा चिंचेचा कोळही इथं वापरू शकता. पण लिंबू सगळीकडे व्यवस्थित तुमच्या सगळ्यांकडे अवेलेबल असतं, त्याच्यामुळे इथं लिंबाचा रस वापरायचा आहे. समुद्राचा मासा जेव्हा आपण घेतो तेव्हा त्या मच्छीला, समुद्राच्या मच्छीला साधारण ओशळ वास असतो, आणि तो वास जास्ती येऊ नये म्हणून आपल्याला इथं लिंबाचा रस किंवा कोकम आगोळ किंवा चिंचेच्या कोळाचा वापर करायचा आहे. ज्यावेळेस तुम्ही लिंबाच्या रसामध्ये ही मच्छी मॅरिनेट करून घेता तेव्हा त्याचा बराचसा ओशळ वास कमी होतो. तर हे पहा, 15 ते 20 मिनटासाठी ही कोळंबी आपल्याला मॅरिनेट करून ठेवायची आहे. व्यवस्थित असं चमच्याच्या साह्याने मी करून घेते. आता इथं मिठाला पाणी सुटतं, त्याचबरोबर आपण लिंबू रसही घेतलेला आहे, त्याच्यामुळे थोडंसं इथं कोळंबीला हे पाणी सुटतं. आता आपल्याला काय करायचं, 10 ते 15 मिनटासाठी ही कोळंबी मॅरिनेट करून ठेवायची, आणि जेवढी व्यवस्थित अशी मीठ, हळद आणि लिंबाच्या रसामध्ये मॅरिनेट होईल तेवढी चवीला छान लागते. इथं कोळंबीचा रस्सा किंवा कोळंबीचं कालवण बनवण्यासाठी मी इथं मसाले घेतलेले आहेत. 2 हिरव्या मिरच्या, 2 दालचिनी, 4 लवंग घेतल्या आणि 8 ते 10 मिरी दाणे घेतलेले आहेत. 1 मूठ कोथिंबीर घेतली. 20 ते 25 लसूण पाकळ्या घेतल्या. अर्धा इंच आल्याचा तुकडा घेतलेला आहे. आलं कमी घ्या, आलं जास्त घ्यायचं नाही. खोबऱ्याचा छोटासा तुकडा घेतला. 1 मिडियम साईजचा टोमॅटो घेतलेला आहे आणि 1 छोटा कांदा मी चिरून घेतलेला आहे. आता इथं कोळंबीला थोडासा गोडसर चव असते, म्हणून आपण काय करायचं,
कांद्याचं प्रमाणही कमी ठेवायचं आहे आणि लसणाचं प्रमाण जास्ती ठेवायचं या रश्श्याला. मग जेवढा लसूण तुम्ही जास्ती घ्याल आणि कांदा कमी घ्याल तेवढा हा कोळंबीचा रस्सा छान तिखट झणझणीत होतो. इथं सगळं वाटण वाटून घेतलं मी. कोणतंही वाटण मी भाजून घेतलेलं नाही आहे. न भाजता आपण वाटण मिक्सरला वाटून घेतलं. आता कढईमध्ये एक पळीभर तेल घेतलं आणि पळीभर तेलावरती सगळी कोळंबी, मी कोळंबीचं पाणी काढलेलं नाही आहे, पाहू शकत असाल तुम्ही. पाण्यासहित कोळंबी मी या तेलावरती फोडणीला टाकलेली आहे. कारण या पाण्यामध्ये छान अशी कोळंबीचं पूर्ण पाणी उतरलं, लिंबाचं पाणी आणि मिठाचं पाणी असतं आणि छान ह्या पाण्यामुळे ही कोळंबी चवदार लागते. आता आपल्याला काय करायचं, पूर्ण पाणी आटेपर्यंत ही कोळंबी परतून घ्यायची आहे तेलामध्ये. थोडंसं मी झाकण ठेवते 1-2 ते 3 मिनटासाठी आणि झाकण ठेवून ही पूर्ण पाणी आटेपर्यंत कोळंबी आपल्याला तेलामध्ये परतून घ्यायची. पाहू शकत असाल पूर्ण पाणी आटलेलं आहे आणि आता ही कोळंबी मी काढून घेते. आता जे तेल आपले कढईमध्ये उरलं आहे त्या तेलावरती आपण वाटण टाकूया. आता याच्यावरती मी 1 चमचा आपला घरगुती काळा मसाला वापरलेला आहे आणि 1 चमचा कलरची मिरची पावडर वापरली आहे. दुसरा कोणताही मसाला या ठिकाणी आपल्याला वापरायचा नाही. जेवढे कमीत कमी मसाल्यामध्ये ही कोळंबी करता येईल किंवा सी फूडला मसाला तुम्ही कमी घाला, म्हणजे सी फूड चवीला फार छान लागतं. थोडक्यात समुद्राचे मासे जे असतात त्याला जास्ती मसाला न लावता कमीत कमी मसाल्यामध्ये जर तुम्ही हे मासे केले तर चवीला फार छान लागतात. आता हा जो मसाला आहे हा छान असा परतून घेतला मी. पळीभर तेलावरती मी सगळी मच्छी ही बनवलेली आहे, पाहू शकत असाल. मसाला छान खरपूस आपल्याला भाजून घ्यायचा आणि जी शिजवलेली आपण कोळंबी आहे 5 ते 7 मिनटासाठी आपण वाफ देऊन घेतली ह्या कोळंबीला. ही कोळंबी फोडणीला टाकूया. आता आपल्याला इथं पाणी घ्यायचं आहे. गरम पाणी अजिबातसुद्धा मच्छीला, कोणत्याही मच्छीला गरम पाण्यामध्ये उकळू नका. थंड पाणी घ्यायचं आणि थंड पाण्यावरती ही मच्छी आपल्याला शिजवून घ्यायची आहे. जेवढा मला रस्सा हवा आहे तेवढा मी पाणी घेतलं आहे. आता या ठिकाणी तुम्हाला किती पातळ आणि किती घट्ट कोळंबी करायची त्या पद्धतीने तुम्ही पाण्याचं प्रमाण घेऊ शकता. आज मी ज्वारीची भाकरी करते आणि ज्वारीच्या भाकरीबरोबर ही कोळंबीचा कालवण आपल्याला खायचं आहे म्हणून मी थोडंसं पातळ ठेवलं आहे. आता इथं अर्धा किलो मी हलवा मासा घेतलेला आहे. स्वच्छ हा मासा धुवून घेतला आणि हा मासाही आपल्याला मॅरिनेट करायचा आहे. पहा इथं चवीनुसार मीठ घ्यायचं आपल्याला आणि जेवढे हे समुद्राचे मासे जेवढे तुम्ही व्यवस्थित मॅरिनेट कराल तेवढे चवीला छान लागतात. मिठाचं प्रमाण थोडंसं कमी ठेवा कारण हा मासा चवीला खारट असतो. तर इथं मीठ घेतलेलं आहे, हळद घेतली 1 चमचाभर आणि लिंबाच्या रसामध्ये आता हा मासा हा हलवाही आपल्याला मॅरिनेट करून ठेवायचा आहे. अर्ध लिंबू घेतलं मी. अर्ध्या लिंबाच्या रसावरती हे पहा छान असं रस, माझं जे लिंबू घेतलं मी हे छान रसदार आहे. 2 ते 4 चमचे याचा रस आरामशीर पडला असेल. पहा इथं आता हा संपूर्ण अर्ध्या लिंबाच्या रसावरती हे हा जो मासा आहे हलवा मासा आपण मॅरिनेट करून ठेवूया. 15 ते 20 मिनटासाठी हा मासाही आपल्याला मॅरिनेट करून ठेवायचा. आता याला 15 ते 20 मिनिट झाले. आता मी इथं मसाले घेते. 1 चमचा मी कलरची मिरची पावडर, अर्धा चमचा आपला काळा मसाला, घरगुती काळा मसाला घेतला. 1 चमचा तांदळाचं पीठ घेतलं. 2 चमचे चणा डाळीचं पीठ घेतलेलं आहे, म्हणजे बेसन पीठ घेतलं आहे मी. आता बेसन पीठ, तांदळाचं पीठ आणि हे जे मसाले घेतलेत मी, म्हणजे आपला घरगुती काळा मसाला आणि कलरची मिरची पावडर असं घेतलेलं आहे. संपूर्णपणे सगळं ह्या पिशला मी लावून घेतले आणि तळून घेऊया. पाहू शकत असाल इथं रव्याचा वापर केलेला नाही आहे मी. इथं मी तांदळाचं पीठ आणि बेसन पिठावरती हा हलवा मासा मी तळून घेते आहे. त्याचबरोबर घरातला आपला जो काळा रोजचा वापरातला मसाला असतो तो मसाला आणि लाल मिरची पावडर मी घेतलेली आहे. 1 पळीभर तेल तव्यावरती घेतलं. तवा तेल छान कडकडीत गरम करून घेतलं आणि मिडियम गॅसवरती हा फिश आपल्याला तळून घ्यायचा आहे. एका साईडने 5 ते 6 मिनिट आणि दुसऱ्या साईडने 5 ते 6 मिनिट असा कुरकुरीत हा मासा तळून घ्यायचा आहे आपल्याला. पाहू शकत असाल तुम्ही छान चवीचा हा मासा होतो. मी सांगितल्याप्रमाणे समुद्राचे जे मासे असतात त्याला कमीत कमी मसाल्यामध्ये बनवा तुम्ही, कारण त्याची स्वतःची चव असते
आणि मसाले जेवढे जास्ती वापराल तेवढ्या जास्ती मसाले वापरले तर त्याची चव लागत नाही. म्हणून समुद्राच्या माशाला कधीही कमीत कमी मसाल्यामध्ये बनवा. आणि अशा पद्धतीने आपलं कोळंबीचं झणझणीत कालवण इथं तयार झालेलं आहे. आणि त्याचबरोबर कुरकुरीत हलवा फिशही आपला हलवा मासा तयार झाला आहे. आता आपण सर्व करूया. पहा इथं झणझणीत असं हे कोळंबीचं कालवण झालेलं आहे. मी थोडंसं इथं कालवण पातळ ठेवलं कारण सांगितल्याप्रमाणे मला हे भाकरीबरोबर खायचं आहे. तुम्हाला किती हवं त्याप्रमाणे तुम्ही पाण्याचा वापर करा आणि तशा पद्धतीने या मसाल्यामध्ये कोळंबी करून पहा. छान चवीची कोळंबी होते. गोडसर तर अजिबात होतच नाही. झणझणीत चमचमीत अशी ही कोळंबी होते. करून तर पहा तुम्ही अशा पद्धतीने. आणि इथं आता आपण प्लेट सर्व करूया. गरमागरम कोळंबीचं कालवण, गरमागरम अगदी ज्वारीची भाकरी, वाफळलेला भात आणि त्याचबरोबर कुरकुरीत हलवा फिश अशी ही आपली कोळंबी थाळी तयार आहे. करून पहा, खाऊन पहा. रेसिपी आवडल्यास चॅनल लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि मी दाखवलेल्या रेसिपीज ट्राय करा. तुम्हाला आवडल्या तर तुम्ही कमेंट्समध्ये सांगा की तुमची रेसिपी कशी झाली. आणि अशा पद्धतीने प्रतिसाद देत राहा. छान छान मी तुम्हाला व्हिडिओ टाकत राहीन आणि तुम्ही व्हिडिओ पाहत राहा. चॅनल सबस्क्राईब करा आणि तुमचा प्रतिसाद फार महत्त्वाचा आहे. धन्यवाद मंडळी.